मेळघाटात तीव्र होत चालले जलसंकट। 9 गावांना 21 टँकरद्वारे पाणी पुरवठा। मे अखेरपर्यंत परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता। 17 गावातील खासगी विहिरी प्रशासनाच्या ताब्यात। अमरावती प्रतिनिधी कैलास वाकपांजर। अमरावती जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेमुळे मेळघाटातील जलसंकट अधिकच तीव्र बनले आहे। विशेषतः चिखलदरा गावात तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। प्रशासनाकडून सध्या तालुक्यातील 9 गावांना 21 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे, तर 17 गावातील खासगी विहिरी ताब्यात घेऊन पाण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मे महिन्यात तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे चिखलदरा तालुक्यातील 250हून अधिक गावे जलटंचाईच्या संकटात सापडली आहेत। अनेक गावांमधील विहिरी, बोरवेल आणि पारंपरिक जलस्रोत कोरडे पडू लागल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे। काही भागात महिलांना, नागरिकांना अनेक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे। प्रशासनाने मार्च महिन्यापासून संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला होता, मात्र वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आगामी दिवसात अनेक गावे टँकरवर अवलंबून राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। मे अखेरपर्यंत परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे। गेल्या वर्षी देखील चिखलदरा तालुक्यातील 19 गावांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला होता। यंदाही त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे। पाणी टंचाईमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। स्थानिक नागरिकांच्या मते दरवर्षी उन्हाळ्यात मेळघाटात जलसंकट गंभीर स्वरूप धारण करते, मात्र कायमस्वरूपी उपाययोजनांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नाही। जलसंधारण, नवीन पाणी पुरवठा योजना, विहिरींचे पुनर्भरण आणि लघु सिंचन प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास भविष्यातील संकट टाळता येऊ शकते, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे। दरम्यान प्रशासनाकडून टँकरद्वारे सुरळीत पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी वाढत्या उन्हामुळे मेळघाटातील जलस्थिती चिंताजनक बनत चालल्याचं वास्तव समोर येत आहे। शासनाचे हर घर जल हे स्वप्नच राहिलेलं आहे। आता शासन काय उपाययोजना करणार याकडे आदिवासी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत। प्रतिनिधी कैलास वाकपांजर, अमरावती। पाणी टंचाई अंतर्गत आपण बऱ्याच प्रकारच्या उपाययोजना यावर्षी प्रस्तावित केल्या आहेत। त्यामध्ये स्रोत बळकटीकरण, विशेष दुरुस्ती, टँकर, अधिग्रहण यासारख्या उपाययोजना प्रस्तावित आहे। त्यापैकी चिखलदऱ्यामध्ये आज रोजी 9 गावांमध्ये 21 टँकर सुरू आहे। अधिग्रहणामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये 80 गावांमध्ये 89 अधिग्रहण प्रस्तावित आहे। मान्य जिल्हाधिकारी व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार ज्या गावामध्ये टंचाई भासेल त्या गावाला तत्परतेने टँकर किंवा अधिग्रहण प्रस्तावित करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहे।